पाहायला भेटतं हिंगलाई देवीचं। तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आणि आज आहे नारळी पौर्णिमा। सो सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज आपण थेट आलेलो आहोत वेसावला। वेसाव म्हणजे वर्सोवा, जिथं नारळी पौर्णिमा पूर्ण कोलीवाड्यात गजबजलेली असते आणि आपल्याला नवीन वेशभूषा वगैरे पाहायला मिळणार आहे इकडं। सो जल्लोष असणार आहे आगरी कोली माणसाचा आणि जमातीचा, पूर्ण मजा येणार आहे। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। गणपती बाप्पा मोरया। आणि थेट आता जाणार आहोत हिंगलाई देवीचं दर्शन घ्यायला। ते दर्शन घेऊन आपण मजा दाखवणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर मंडळी फायनली पोहोचलो आहोत हिंगलाई देवी मंदिरात। पाहू शकता तुम्ही, हा मंदिर असणार आहे आणि आज जो मान दिलाय त्याचा झेंडा पण ऑलरेडी चढवलेला आहे। हा बघा, पाहू शकता तुम्ही, हा झेंडा असणार आहे। चला तर जाऊया आतमध्ये। चला तर मंडळी थेट जाऊया आतमध्ये आणि हिंगलाई देवीचं दर्शन घेऊया। हा मंदिराचा एंट्रन्स असणार आहे आणि पाहू शकता हिंगलाई देवीच्या दर्शनाला आलो। मस्त असं साजेर रूप तुम्हाला पाहायला भेटतं हिंगलाई देवीचं। हे बघा, आई माऊली। तर फायनली मंडळी मस्त असं दर्शन झालंय हिंगलाई देवीचं आणि स्ट्रेट आता चाललो डोंगरी गल्लीला, बिकॉज यावर्षीचा 2025चा मान असणार आहे तो डोंगरी गल्लीला असणार आहे। सो आता थेट जाणार आहोत वेताल देव मंदिर, तिकडे जाणार आहोत। तिथूनच आता डायरेक्टली नारळी पौर्णिमा उत्सव म्हणजे रॅली असणार आहे, ती सुरुवात होणार आहे। चला तर जाऊया थेट वेताल देव मंदिराच्या इकडं। यावर्षीचा मान डोंगरीकरांचा आहे। सो हा एंट्रन्स असणार आहे डोंगरी गल्लीचा। हा बघा, पाहू शकता। आता आपल्याला थेट जावं लागेल। पाहू शकता हा दुसरा एंट्रन्स आहे डोंगरीकर गल्लीचा आणि मस्त असं श्रीकृष्ण टाकलेलं आहे लेफ्ट अँड राईट साईडला। चला तर आतमध्ये जाऊया। तर मंडळी थर्ड एंट्रन्स आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। हा बघा, आणि मेन एंट्रन्स असणार आहे। मस्त असं सजवलं आहे, पाहू शकता तुम्ही। हा बघा, मस्त अशी गल्ली सजवली, इकडं पूर्ण डेकोरेट केली गल्ली, पाहू शकता तुम्ही। तुम्हाला मस्त असे छायाचित्र पण पाहायला भेटणार आहेत। हे बघा, इथं मस्त असं कृष्ण बालकृष्ण अवतारात झोपलेलं आहे। पालना पण पाहू शकता, मस्त असं वाटतोय। फायनली मंडळी आलेलो आहोत वेताल देव मंदिर। पाहू शकता मस्त असं कृष्ण अवतार असणार आहे आणि इकडं तुम्हाला विठ्ठल पाहायला मिळणार आहे। हे बघा, आणि वेताल देव मंदिरमध्ये एंट्रन्स करूया आणि तुम्ही पाहू शकता हा वेताल देव मंदिर आहे आणि हीच पालखी सजवलेली आहे। मानाचा नारळ तुम्ही पाहू शकता, डोंगरी गल्लीचा मानाचा नारळ इकडं असणार आहे। हा बघा, आणि इकडं वेताल देव आहेत, पाहू शकता तुम्ही।
मंडळी तर फायनली आलो आहोत वेसाव. डायरेक्ट आपण वेसावची जेटी आहे तिकडे आलेलो आहोत आणि आता डान्स जल्लोष अजून भारी होणार आहे. चला तर याच्यानंतर होणार आहे नारळ सोडण्याचा कार्यक्रम. त्याच्या आधी थोडासा डान्स होईल. चला तर जाऊया. मजा येत असेल व्हिडिओमध्ये तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओचा आनंद घ्या. चला. पर्यावरणावर उदरनिर्वाह करणारा आमचा मासेमार समाज आणि म्हणून त्याचे ऋण आम्ही फेडतो आणि त्याची पूजा करतो. महासागराची पूजा आता या ठिकाणी आम्ही नारळ अर्पण केल्यानंतर महाआरती देखील सागराची करणार आहोत. धन्यवाद काका. जय. चला टाकू द्या. ताजा आहे ताजा. कौरा हिंगला देवी माते की. फायनली डोंगरी गल्लीचा नारळ हा बघा चाललेला आहे. पालखी पाहू शकता. फुल लॉन जल्लोष आहे. सर्व आलेले आहेत वर्सोवाच्या. पाहू शकता तुम्ही. तुम्हाला डिफरंट वेशभूषा पाहायला मिळेल. प्रत्येक आलीची डिफरंट वेशभूषा असणार आहे. सो पूर्ण वर्सोवा जमाव झालेला आहे पाहू शकता आणि जल्लोष पाहू शकता तुम्ही. पीतांबर परवर वंदना सर्व सुंदर वक्र सुंदर त्रिनयना दास रामाचा वाटा हे संकटी पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय जय जय.
सोड सोड सोडणार सोड सोड आले गोल गोविंद पावसाळी मासेमारी संपल्यानंतर आज आमची मासेमारीला सुरुवात होणार आहे. हे दर्या देवता वादळ वारा लाटा प्रलय सुनामी सगळं घालवून टाक आणि आम्हाला मासेमारीसाठी तुझं समुद्र तुझं अंगण आम्हाला मोकळं कर आणि आमच्या जाळ्यामध्ये भरपूर मावरं दे मासोळी दे. पाहू शकता पूर्ण वेसाव जमाव झालाय. ही वेसाव जेटी आहे आणि इकडं शूटिंग वगैरे चालू आहे, गाणे सॉन्ग चालू आहे.
फायनली मंडळी झालेली आहे आपली व्हिडिओ. मस्त असं जल्लोष होता पूर्ण वेसावकरांचा. आणि हा जल्लोष तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला भेटूया अजून एक नवीन व्हिडिओमध्ये.